गुजरात एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। अहमदाबाद विमानतळावरून आयसिसच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेले हे चौघेही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे रहिवासी असल्याची माहिती देखील समोर येते आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे। आयसिसच्या 4 दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आलेली आहे। गुजरात एटीएसनं ही मोठी कारवाई केलेली आहे आणि विशेष म्हणजे अटक केलेले सर्व मूळचे श्रीलंकेचे रहिवासी। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिक अपडेट्स मिळत आहेत या कारवाईबाबतच्या? देशात सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवरती कोणती घातपाताची कारवाई ही दहशतवादी करणार होते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरा मुद्दा आहे की आयपीएलचे मॅच देखील अहमदाबादमध्ये होणार आहे, त्या दृष्टिकोनातून ही अटक जी आहे महत्वाची मानली जात आहे। कारण या आयपीएलच्या मॅचेससाठी क्रिकेटर त्यासह देश विदेशातील नागरिक ह्या मॅच पाहण्यासाठी येत असतात, त्या दृष्टिकोनातून देखील ही महत्वाची बाब होती। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर 6 मेला 36 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर तात्काळ बॉम्ब पथक या ठिकाणी दाखल झालं होतं, या ठिकाणी काही मिळालं नव्हतं। मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने ही अटक करण्यात आलेली आहे त्या दृष्टिकोनातून निवडणुका सुरू आहे आणि हा घातपाताचा एक मोठा कट आता पोलिसांनी उधळलेला आहे की नाही या संदर्भात माहिती अधिकृत जाहीर नसली झाली तरी हे मोठं यश आहे। कारण हे जे नागरिक आहेत, हे जे इसिसचे दहशतवादी आहेत, ही श्रीलंकन असल्याचं प्राथमिक माहिती समजते। मात्र यांचा काय घातपात मिरवण्याचा काय उद्देश होता, हे पुढे काय करणार होती या संदर्भात अद्यापपर्यंत एटीएसने कुठलीही माहिती कळवलेली नाहीये। मात्र केंद्रीय इनपुटच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल। नेमका घातपाताचा हा कट होता की आणखी काही त्यामागे उद्देश होता, या सगळ्याची माहिती अखेर तपासांती समोर येईल।